शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत बहुप्रतीक्षित असणारा महत्त्वाचा आणि नवीन जी-आर आलेला आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा जी-आर असणार आहे, कारण या जी-आरमुळे राज्यातील जवळपास 34-35 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे आणि यामुळे राज्यभरामध्ये असणाऱ्या कर्जमाफीचा निधी देखील वाढवला जाणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना याचा थेट फायदा देखील होणार आहे, कारण 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी असेल, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा वन टाइम सेटलमेंट असेल, अशा पद्धतीने कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गतचा महत्त्वाचा आणि साधारणपणे शेवटचा जी-आर आला आहे, कारण या जी-आर नंतर आता कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत आणि शेतकऱ्यांना आता पहिली यादी येणार। यादी आल्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी अथवा आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जी काही कर्जमाफीची रक्कम असणार आहे ती देखील जमा होणार आहे आणि या तारखेआधी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। हा महत्त्वाचा जी-आर आहे। या जी-आर मध्ये सर्वच्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत आणि सर्व अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यात आले आहे आणि म्हणूनच हा जी-आर नक्की काय सांगतोय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे, तुमच्या सर्व समस्या यामधून दूर होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करतोय। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुधारणा करण्याबाबतचा निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 15 जुलै 2026 चा हा महत्त्वाचा जी-आर आहे। लक्षात घ्या, जोपर्यंत कोणत्याही योजनाचा जी-आर अथवा शासन निर्णय येत नाही तोपर्यंत त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालाय असे आपण म्हणू शकत नाही। आता पूर्वी काय व्हायचं की एखादी योजना सांगितल्यानंतर त्याचा जी-आर शेतकऱ्यांना पाहायला मिळत नव्हता किंवा जी-आर बाबतची माहिती देखील मिळत नव्हती, कारण सोशल मीडिया असेल किंवा इतरही माध्यमं मोठ्या प्रमाणावर कमी होते। परंतु आता शेतकऱ्यांना देखील सर्व गोष्टी माहिती झाल्या आहेत की जोपर्यंत जी-आर येत नाही, जोपर्यंत शासन निर्णय नाही, तोपर्यंत आम्ही या गोष्टी खऱ्या मानत नाही आणि त्यामुळे हा जी-आर आता आल्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला देखील खऱ्या मानाव्या लागणार आहेत। आता हा जी-आर नक्की काय सांगतोय चला माहिती जाणून घेऊया। तर यामध्ये बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय 2/6/2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे। आता दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026 च्या दुसऱ्या म्हणजेच की पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय यांनी 10/7/2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये अंशतः बदल करण्याबाबतची घोषणा केली आहे आणि त्यानुसारच लक्षात घ्या, मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या अनुषंगाने 14/7/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला प्रस्तावाला मान्यता देऊन या ठिकाणी शासनाने नवीन निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय असणार आहे तर बघा, हा शासन निर्णय काय सांगतोय तर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बघा, आता योजनेचा तपशील भागातील कर्जमुक्तीचा जो मथळ्यातील परिच्छेद होता त्यामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। आता सुधारणा काय केली लक्षात घ्या, आता ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे, म्हणजेच की 2019 च्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीच्या व्याजासह एकूण रक्कम 2 लाख पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये अधिकतम मर्यादेबाबतचा लाभ देण्यात आला आहे। सोप्या भाषेत सांगतो, जे पूर्वी 50,000 रुपये फक्त मिळणार होते कोणाला, की ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार होती, तो निर्णय आता पूर्णपणे काढून टाकला आहे आणि त्या देखील शेतकऱ्यांना आता इतर शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। याचा फायदा राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना होणार आहे, कारण 13 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांनी 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता आणि त्यांना आता 2024 किंवा 2026 च्या देखील कर्जमाफी अंतर्गत त्यांना लाभ मिळणार आहे। त्यामुळे या 13 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा जो बदल झाला तो एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे, ज्यामध्ये 23 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। तो असा की यामध्ये बघा, शासन निर्णय 2000 आपला शासन निर्णयामधील योजनेचा तपशील या भागातील प्रोत्साहनपर माथा म्हणजेच की प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळणार होत्या,
आता प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ झाली आहे का, तर रकमेमध्ये वाढ झाली नाही. रक्कम ही 50,000 रुपयाप्रमाणेच असणार आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा नियम होता किंवा एक महत्त्वाचा निकष टाकण्यात आला होता. तो निकष असा होता की ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये त्यांचे कर्ज नवे जुने केले असेल आणि त्यासोबतच त्यांना 2026-27 चालू वर्षामध्ये देखील त्यांचे कर्ज नवे जुने करणे हे बंधनकारक अथवा आवश्यक करण्यात आले होते. परंतु तो आता नियम काढून टाकला आहे. बघा 2026-27 हे वर्ष त्या ठिकाणी आता वगळण्यात आलेले आहे आणि यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 23 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच की 23 लाख हे शेतकरी, 13 लाख हे शेतकरी, राज्यातील 34 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होत असल्याने कर्जमाफीचा, कर्जमुक्तीचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आल्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा दिलासा मिळणार आहे आणि GR आल्यामुळे आता याची अंमलबजावणीची प्रक्रिया होणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न तुमचा की माफी कधी होणार, यादी कधी येणार, तर आपल्या कृषी मंत्र्यांद्वारे याबाबत स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे की कर्जमाफी 31 जुलैच्या आधी आम्ही करू. ऑगस्ट महिन्याची त्या ठिकाणी कोणतीही गरज लागणार नाही. फक्त ITR किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी यायची राहिली होती. ती यादी केंद्र सरकारकडून आता आम्हाला 2 दिवसांमध्ये प्राप्त होईल आणि ती यादी आल्यानंतर जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत परंतु टॅक्स भरतायत त्यांची नावे वगळून कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर जाहीर करून त्या ठिकाणी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना ही तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. आता तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.